मी डॉक्टर केशव नांदुरकर, प्राचार्य के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था, नाशिक. नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत. त्या सगळ्या मुलांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आता अर्थातच त्यांना 10वी आणि 12वी नंतर कोणतं करिअर करावं हा प्रश्न असेल. तर या दृष्टीने एक 2-3 टिप्स मी मुलांसाठी आणि पालकांसाठी देऊ इच्छितो. मुलांना सांगणं माझं एवढंच आहे, की आज करिअर ऑप्शन खूप उपलब्ध आहेत. पूर्वी जे आपले ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे 2च महत्त्वाचे क्षेत्र होते, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा अन्य क्षेत्रांमध्ये खूप चांगलं करिअर करू शकता. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. आणि नव्या ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत, मग त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, डेटा ॲनालिटिक्स असेल, याही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. तर ह्या दृष्टीने आपण करिअर निवडताना विचार करायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा करिअर निवडताना असा आहे, की आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे. त्यामुळे आपल्या कोणीतरी नातेवाईकांनी किंवा मित्रांनी हा कोर्स केला म्हणून आपण हा कोर्स करावा असा विचार न करता आपल्या स्वतःला कोणता कोर्स आवडतो, आपल्याला काय करायला आवडेल आणि कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायला आवडेल याचा निश्चित विचार करून मग त्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश घ्यावा. कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना सर्वप्रथम त्या कॉलेजची माहिती घेणं आवश्यक आहे. आता बहुतेक सगळ्या कॉलेजच्या वेबसाईट ह्या अतिशय चांगल्या तयार केलेल्या आहेत, त्याचा आपण जरूर वापर करावा. दुसरं म्हणजे तिथले जे माजी विद्यार्थी असतील त्यांच्याशी जरूर बोलून घ्यावं, की त्या कॉलेजच्या सुविधा कशा आहेत, तिथला शिक्षक वर्ग कसा आहे, तिथल्या लॅबोरेटरीज कशा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी प्लेसमेंटच्या संधी कशा आहेत. या जर चांगल्या संधी आपल्याला मिळणार असतील तर त्या कॉलेजची निवड करायला हरकत नाही. पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना मला अशी द्यावीशी वाटते, की केवळ मार्केटमध्ये ह्या कोर्समध्ये खूप मुलं जात आहेत म्हणून आपल्या पाल्यांनी जावं असा आग्रह आपण कृपया करू नका. त्या मुलाचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, त्याची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे आणि विशेष म्हणजे त्याचा आत्तापर्यंतचा अकॅडमिक परफॉर्मन्स काय आहे, याचा विचार करून आपण कॉलेज आणि कोर्सची निवड करावी. आणि चांगला कोर्स जर मुलांनी केला, जो त्याला आवडतोय, तर त्याचं करिअर जास्त चांगलं होऊ शकतं, असा आमचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे हेच कॉलेज पाहिजे किंवा हीच ब्रांच पाहिजे असा आग्रह न धरता आपल्या मुलाची क्षमता पाहून जर त्याची टेस्ट करता आली तर खूपच चांगलं. तर त्याची टेस्ट करून, ॲप्टिट्यूड टेस्ट करून त्या पद्धतीनं जर आपण कॉलेज निवडलं, तर मला वाटतं मुलांना चांगल्या करिअरच्या संधी आता मिळू शकतील. या येणाऱ्या काळामध्ये भारत हा विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे आणि अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा वापर आपल्या तरुणांनी जरूर करून घ्यावा आणि त्यासाठी माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.